दोन म्हाताऱ्या आजी बिल्डिंग खाली एकमेकांसोबत गप्पा करत होत्या. एक आजी दुसऱ्या आजीला म्हणाली की मला काही दिवसानंतर नातवाच्या वाढदिवसाला जायचे आहे, कारण मुलाचा आणि नातवाचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. यावर दुसरी आजी म्हणाली, हो जाऊन या, बरेच दिवस झाले तुम्ही कुठे गेले नाही आणि माझा मुलगा तर जवळच असतो, त्यामुळे आम्हाला कुठे जाण्याची जास्त आवश्यकता पडत नाही. यावर दुसरी आजी थोडी नाराज होऊन म्हणाली की हो ना, तुम्ही फार नशिबान आहे की तुमचा मुलगा जवळ असतो आणि सर्व कुटुंब एकत्र राहते. माझा मुलगा नोकरीमुळे बाहेर राहतो, त्यामुळे त्याची भेट आमच्यासोबत जास्त होत नाही. मला सुद्धा नातवासोबत बोलायला आणि खेळायला चांगले वाटते, पण आता तो इतका दूर गेला आहे की त्याच्याशी बोलणे सुद्धा होत नाही. मुलगा सुद्धा आता फोन करत नाही. कधी मी फोन केला तर सून फोन उचलते आणि काही वेळच बोलते. बरेच दिवस झाले माझे मुलासोबत बोलणे सुद्धा झाले नाही. हे सर्व बोलत असताना त्या आजीचा चेहरा उतरला होता. त्यावर दुसरी आजी म्हणाले की आता तुम्ही चालले आहात ना, सर्वांसोबत भेटून या, काही दिवस राहून या. 2 दिवसानंतर आजीने आपल्या मुलाला फोन लावला. फोन सुनेने उचलला. आजी म्हणाली की मुलाचा आणि नातवाचा वाढदिवस असल्यामुळे आमची अशी इच्छा आहे की आम्ही वाढदिवसानिमित्त तुमच्याकडे यावे, म्हणजे सर्वांसोबत भेट होईल. यावर सून म्हणाली, यावर्षी आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही, कारण तुमच्या मुलाला कामानिमित्त बाहेर जायचे आहे, त्यामुळे यावर्षी वाढदिवस साजरा होणार नाही. आजी आपल्या सुनेला म्हणाली की मला मुलांसोबत बोलायचे आहे. तर सून म्हणाली, ते आता आराम करत आहे, मी त्यांना नंतर सांगते, आणि सुनेने फोन ठेवून दिला. आजी आपल्या नवऱ्याला म्हणजेच आजोबाला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या. तर आजोबा म्हणाले, आपण त्यांना न सांगता मुलाकडे जाऊ, कारण त्यांना एक प्रकारे सरप्राईज मिळेल आणि आपण त्यांना दिसलो तर त्यांना बरे वाटेल. आजीला सुद्धा आजोबांचे म्हणणे बरोबर वाटले. दुसऱ्या दिवशी आजोबांनी जाऊन तिकीट काढली आणि काही दिवसानंतर जाण्याचा निर्णय घेतला. ठरलेल्या दिवशी ते मुलाकडे पोहोचले. बघतो तर त्यांच्या दाराला कुलूप होते आणि हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. बराच वेळ ते तिथे थांबले, पण कोणीच आले नाही. मुलाला फोन लावला तर मुलगा फोन उचलत नव्हता. बसून बसून त्रासून गेले. त्यानंतर आजींनी शेजाऱ्यांना विचारले. तिथून माहिती झाले की त्यांनी वाढदिवसानिमित्त एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली आहे आणि ते सर्व तिथेच आहे. हे ऐकून तर आजी आजोबांना धक्का बसला, कारण त्यांना तर सुनेने फार वेगळेच सांगितले होते आणि यावर्षी आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही या गोष्टी बोलल्या होत्या. या सर्व गोष्टीमुळे आजी आजोबांना फार वाईट वाटत होते आणि काय करावे काय नाही काही समजत नव्हते. बराच वेळ ते तिथे थांबले, पण त्यांचा मुलगा आला नाही, म्हणून त्यांनी आता परत जाण्याचा निर्णय घेतला आणि रेल्वे स्टेशनकडे निघाले. काही वेळानंतर मुलगा घरी आला आणि त्याला शेजाऱ्याकडून माहीत झाले की त्यांचे आईबाबा आले होते. हे ऐकून त्याला आश्चर्य वाटले. त्याने लगेच आपल्या आईबाबांना फोन केला. त्यांना सांगितले की आम्ही स्टेशनवर आहे आणि काही वेळानंतर आमची गाडी येणार आहे. त्याने आईबाबांना म्हटले की तुम्ही कुठे जाऊ नका, तिथेच थांबा, मी येतो. घडलेल्या सर्व गोष्टीमुळे मुलाला फार वाईट वाटत होते, पण खरं तर आता त्यांना आईबाबा नकोसे झाले होते, कारण ते म्हातारे होते आणि त्यांचे राहणीमान सुद्धा साधारण होते. त्यामुळे मुलगा तसेच त्याच्या बायकोला आईबाबा आता नकोसे वाटू लागले होते. पण मुलगा आता सुद्धा आपल्या आईबाबांना प्रेम करायचा, कारण तो आज जे काही होता ते आईबाबामुळेच. त्यांनी फार कष्ट करून मुलाला शिकवले आणि चांगल्या पदावर पोहोचवले होते. त्यामुळे मुलाला आज सर्व जुन्या गोष्टी आठवू लागल्या. जेव्हा तो स्टेशनवर पोहोचला तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात अश्रू होते आणि ते बघून मुलाला अजून वाईट वाटले. त्याचे बाबा त्याला म्हणाले की जर तुला आम्हाला बोलवायचे नव्हते तर खरं सांगायचं होतं. उगाच आमच्याशी खोटं बोलला की आम्ही वाढदिवस साजरा करणार नाही आणि आम्ही तर तुला सरप्राईज द्यायला आलो होतो आणि इथे येऊन बघितले तर आम्हीच सरप्राईज झालो. मुलाने आईबाबांची माफी मागितली. त्याला सर्व गोष्टी समजल्या होत्या, कारण तो आपल्या बायकोचं ऐकत होता आणि बायकोनेच आईबाबांशी खोटं बोलले होते. मुलगा आपल्या आईबाबांना घरी घेऊन गेला. जेव्हा सुनेने आपल्या सासू सासऱ्यांना बघितले तिला तर आश्चर्य वाटले. काही दिवस आजी आजोबा आपल्या मुलाकडे थांबले, पण आता मुलाची वागणूक आपल्या आईबाबांसोबत चांगली होती. नातूसुद्धा आजी आजी करायचा, त्यामुळे त्यांना फार छान वाटायचे. ते काही दिवस फार आनंदाचे गेले. सून त्या दिवसात आपल्या सासू सासऱ्यांसोबत जास्त काही बोलली नाही. काही दिवसानंतर त्यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. जाताना त्या दोघांच्या डोळ्यात अश्रू होते, कारण परत केव्हा भेटू यांची त्यांना कल्पना नव्हती. मुलगा आणि नातू
त्यांना सोडण्यासाठी स्टेशनवर आले. पण मुलगा म्हणाला की आई तू घाबरू नको, मी कालच ऑफिसमध्ये बोललो आहे आणि आपल्या शहरात नोकरी करण्याचे सांगितले आहे आणि मी लवकरच येणार आहे, म्हणून आता आपण सोबत राहू. हे ऐकून तर त्या दोघांचा चेहरा फार आनंदात दिसू लागला. पण खरंच आई बाबा म्हातारे झाल्यावर मुलांना त्यांची आवश्यकता नसते का? तसेच म्हातारे आई बाबा त्यांना नकोसे वाटतात का? पण त्या आई बाबांमुळेच मुलं लहानाचे मोठे होतात. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.